MST CET 2025-26 तर यामध्ये परत हॉल तिकीट येणार आहे फक्त त्याच विद्यार्थ्यांची आहे की ज्यांची री एक्झाम होणार आहे। री एक्झामची अपडेट आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर यामध्ये 27 तारखेला मॉर्निंग सेशनमध्ये ज्यांचाही पेपर झालेला होता त्यांचे परत हॉल तिकीट साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्यांची जी एक्झाम आहे ही एक्झाम 5 मे 2025ला होणार आहे। तर त्यांची हॉल तिकीट डाउनलोड आपल्याला तिथूनच करायची आहे जिथून आपण पहिली हॉल तिकीट डाउनलोड केलेली आहे। तर CET एक्झामिनेशन पोर्टलचं जे ऑप्शन आहे तिथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे। लॉग इनमध्ये जो ईमेल ID तुमचा आहे ज्याने तुम्ही फॉर्म फिल केलेला आहे आणि या अगोदर तुम्ही हॉल तिकीट काढलेली आहे तर इथे तुम्हाला ईमेल ID टाकायचा आहे। त्यानंतर खाली पासवर्ड टाकायचा आहे आणि साइन इनला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे लॉग इन केल्यानंतर संपूर्ण ऑप्शन दिसेल। तर तुमची हॉल तिकीट और ॲडमिट कार्डचा एक ऑप्शन दिसलेला आहे। तर तुमची हॉल तिकीट गेट हॉल तिकीटला क्लिक करा, तुम्हाला तुमची हॉल तिकीट दिसून पडेल। तर इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता की सध्या दोन्ही ऑप्शन व्हिजिबल आहे कारण की दोन्ही एक्झाम कंप्लीट झालेली आहे। या अगोदर तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड केलेली आहे तर यामध्ये तुमची हॉल तिकीट तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर कोणत्या विद्यार्थ्यांची आणि फक्त PCM ग्रुपची हॉल तिकीट येणार आहे 27 तारखेला ज्यांचाही पेपर मॉर्निंग सेशनला होता। तर CET डिपार्टमेंटनी काय सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांचे पेपर आहे त्यांची आम्ही PDF साईटवर उपलब्ध करू, म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांचा पेपर असेल त्यांचे नाव एक लिस्ट येईल, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण नावाचे लिस्ट येणार, त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव चेक करणार आहे तर तुमचं नाव आहे किंवा नाही आहे। आणि हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी सुद्धा तुम्हाला SMS मेल संपूर्ण अपडेट देण्यात येईल आणि त्यानंतर साईडवर सुद्धा जशी संपूर्ण अपडेट देण्यात येतात त्याच प्रकारे हॉल तिकीट उपलब्ध झालेल्या या प्रकारे सुद्धा अपडेट देण्यात येणार आणि आपल्या चॅनलवर संपूर्ण अपडेट वेळोवेळी देण्यात येत आहे आणि समोर सुद्धा येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। कोणतीही अपडेट जर मिस झाली तर तुमचा लॉस होऊ शकतो। तर MST CET बद्दल ही एक अपडेट होती। यामध्ये कोणालाही कोणती अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। MST CET 2025-26 बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।